सिटीजमध्ये मी भेट दिलेली आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये परतल्यानंतर जो फेज 2 होता, म्हणजे जो 2 नंबरचा फेज होता छत्रपती संभाजीनगरमध्ये, तिथेही मी हजेरी लावली. तिथेही मी एका आमच्या नातेवाईकांना मदत म्हणून त्यांच्यासोबत गेलो आणि मला काही तिथले अनुभव आले. तर यासाठी हा व्हिडिओ मी यूट्यूबवर तुमच्यासाठी आणला आहे. तर कदाचित हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असेल, तर तुम्ही शेवटीपर्यंत या व्हिडिओला नक्कीच बघा. आणि एवढी मेहनत करून मी जर्मनीला जाऊन आलो आणि प्रत्यक्षरित्या या जो 2 नंबरचा टप्पा होता कागदपत्र पडताळणीसाठी, जे काही संभाजीनगरमध्ये होता, तिथे सुद्धा मी जाऊन आलो. म्हणजे एवढी मेहनत घेतली आहे. तर प्लीज तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्हाला पटलं असेल तर हा व्हिडिओ नक्कीच दुसऱ्या लोकांपर्यंत शेअर करा. कारण तुमच्यासारखेच अजूनही लोक असतील की ज्यांना ही तफावत असेल किंवा हे प्रॉब्लेम आलेले असतील, तर आपण याच्यावर नक्कीच चर्चा करायला पाहिजे. पहिल्यांदा मी हे बोलू इच्छितो की जेव्हा ऑनलाईन अर्ज मागवलेले आहेत, तर या ऑनलाईन अर्ज मागवण्याचा फायदा काय झालेला आहे? कारण शेवटी सगळ्याच ॲप्लिकंट्सला ज्या ज्या जिल्ह्यात त्यांनी अप्लाय केलेला आहे त्या जिल्ह्यातील त्या एका सेंटरवर जाऊन पूर्ण डॉक्युमेंट्स हे दाखवावे किंवा पडताळणी करावी लागत आहे. मग आता इथे कुठली त्रुटी आहे की जेव्हा आपण ऑनलाईन फॉर्म भरत आहोत, तर मग ते ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतरच का तुम्ही निकष दाखवत नाहीत की ती व्यक्ती ज्याने अर्ज केलेला आहे ती पात्र आहे किंवा अपात्र आहे? ठीक आहे, ऑनलाईन जर होत नसेल तर किमान जी काही माहिती अर्जदाराकडून आपण फॉर्ममध्ये भरून घेत आहोत, तर त्या माहिती आधारे आपण त्या अर्जदाराला माहिती करून द्यावे की ते अपात्र आहेत की नाही आहेत. कारण जे काही स्टेप्स आहेत, अर्ज भरलं की अर्ज भरल्यानंतर काही दिवसांनी एक व्हॉट्सअप ग्रुप फॉर्म होत आहे. असं एक छत्रपती संभाजीनगरची मी प्रक्रिया सांगतोय की पहिल्यांदा अर्जदारांकडून अर्ज मागवलं, त्याच्यानंतर जे काही अर्जदार होते सगळ्यांचा एक ग्रुप तयार करण्यात आलं. पण माझं म्हणणं असं आहे की जेव्हा आपण अर्ज मागवलेत ऑनलाईन आणि ऑनलाईन अर्ज मागवल्यानंतर जी काही माहिती अर्जदारांनी भरून दिलेली आहे, तर त्या माहिती आधारे आपण आधीच का नाही हे निकष लावतात की ती व्यक्ती पात्र आहे किंवा अपात्र आहे? कारण एका एक्झाम्पलनुसार देतो मी. माझ्या एका नातेवाईकांसोबत या दुसऱ्या फेजमध्ये छत्रपती संभाजीनगर येथे जिथे कुठे बोलवलं होतं तिथे आम्ही गेलो आणि जेव्हा आम्ही ती प्रक्रिया पूर्ण केली, तर शेवटी असं आढळून आलं की ती व्यक्ती किंवा अर्जदार केलेली व्यक्ती ही अपात्र आहे. मग हा तारंबळ का? कारण एखादी व्यक्ती जर कुठल्याही शहराच्या बाहेर आहे शिकण्यासाठी, नोकरीसाठी किंवा टेम्पररी कुठल्याही कामासाठी, परंतु जेव्हा आपल्याला माहिती येते की तुम्हाला कागदपत्र किंवा जे काही सर्टिफिकेट आहे ते पडताळण्यासाठी तुम्हाला त्या केंद्रामध्ये यावं लागतं. मग जर आपल्याला आधीच माहीत झालं की आपण अपात्र आहोत, आपण जर कुठे बाहेरगावी असो, तर आपल्याला धावपळ करायची गरज नाही. फॉर एक्झाम्पल, माझ्या एका ॲप्लिकंट विद्यार्थिनीला तिचे वडील पुण्याला होते आणि तीही पुण्याला होती, परंतु जेव्हा कळालं की अमुक दिवशी तुम्हाला यायचं आहे आणि टेम्पररीली पुण्यासाठी काहीतरी कामासाठी, काही पर्सनल काम असेल, काही ऑफिसचं काम असेल किंवा कुठलंही कारण असतो, आपण पुण्याला किंवा शहराच्या बाहेर आहोत, तर आपल्याला तेव्हापर्यंत कळत नाही जेव्हापर्यंत आपण प्रत्यक्षरित्या तिथे उपस्थित राहून ते कागदपत्र आपण पडताळणी करून घेत नाहीत. आणि ही खूप सोपी बाब आहे की जेव्हा आपण डॉक्युमेंट्स अर्जदाराकडून मागवत आहोत, तर मग आपण ऑनलाईन जेव्हा आपल्याकडे डॉक्युमेंट्स किंवा माहिती येत आहे, तर आपण ऑलरेडीच का नाही पडताळणी करून घेते की हे योग्य आहे, पात्र आहे, अपात्र आहे? म्हणजे विनाकारण बाकीच्या लोकांची फजिती होणार नाही. कुठे बाहेर गावी असेल, कोणाला माहीत नसेल की बाबा काय होतं याच्याबद्दल जर माहिती नसेल, तर हे विनाकारण सगळ्यांचाच त्रास आहे. म्हणजे यंत्रणा जी काम करत आहे त्यांचाही याच्यात खूप असा वेळ वाया जात आहे. जे लोक येत आहेत कुठून तरी धावपळ करून, त्यांना नंतर कळत आहेत की आपण अपात्र आहोत. म्हणजे पडताळणी ऑलरेडी झाली तर कमीत कमी ॲप्लिकंट्स आणि यंत्रणा यांचाही वेळ, पैसा वाचेल. त्याच्यासाठी ॲप्लिकेशन केल्यानंतर जी प्रक्रिया आहे की
तुम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप फॉर्म करत आहात आणि सगळ्यांना सांगत आहेत की ते या दिवशी तुमचा या वेळेला, आणि जर कोणाला शंका कुशंका असेल तर या यंत्रणेने एक समिती स्थापन केली, तक्रार समिती नोंदलेली आहे. तर एक कॉल सेंटरवर जर आपण कॉल करून विचारलं की बाबा मी का अपात्र आहे, आणि जर गरज पडलीच तर तेव्हा जाऊन आपण त्या सेंटरला व्हिजिट करून शहानिशा करून घेणं योग्य असेल. हा मुद्दा नंबर 1 आहे. आता दुसरं असं की जे काही शैक्षणिक लेवलला किंवा कोणाचं शिक्षण कोणत्या हुद्द्यासाठी पात्र आहे, हे ट्रेनिंग घेण्यासाठी पात्रतेसाठी जे काही एज्युकेशन सिस्टम त्यांनी नोंदवलं आहे की बाबा अमुक कामासाठी किंवा हुद्द्यासाठी तुम्हाला हे शिक्षण झालेलं पाहिजे. तर याच्यात पण सुद्धा थोडीशी तफावत म्हणा किंवा मला त्रुटी दिसून येत आहे. फॉर एक्झाम्पल, जर कोणी BBA झालेला असेल किंवा BCom मार्केटिंग हा विषय ज्यांनी घेतलेला असेल तर त्याला सेल्स असिस्टंट या पदासाठी ग्राह्य धरल्या जात आहे किंवा तो पात्र असेल. परंतु त्याच क्षेत्रामध्ये आता या रिटेल क्षेत्र म्हणजे काय, रिटेल क्षेत्रामध्ये आता खूप काही गोष्टी येतात. आता रिटेलमध्ये फॅशनसुद्धा येतं. रिटेलमध्ये समजा जर एखादं रेडीमेड कपड्यांचं दुकान असेल, त्यालाही आपण रिटेल स्टोअर असं म्हणतो. आणि मग त्या फॅशन स्टोअरमध्ये एखादी व्यक्ती फॅशन डिझायनिंग झालेली असेल, तिचं ग्रॅज्युएशन किंवा डिप्लोमा झालेलं असेल, आणि त्यांना जर त्या फॅशन डिझायनिंगचा डिग्री किंवा डिप्लोमा करत असताना मार्केटिंग, मर्चंडायझिंग, सेल्स हे विषय जर त्यांना शिकवलेले असतील किंवा जर नसेलही, पण ग्रॅज्युएशन प्लस 3-4 वर्षाचं कार्याचा अनुभव असेल, त्या कामाचा अनुभव असेल, भारतामध्ये त्यांनी काम केलेलं असेल, तर ती व्यक्ती पात्र नाही आहे का? मग फक्त BCom आणि BBA हेच पात्र असेल का? मग BCom आणि BBA यांना रिटेल क्षेत्रातलं फॅशनमधलं चिंधीचाही अनुभव नसलेला, नॉलेज नसलेला व्यक्ती पात्र होत आहे. आणि ज्या व्यक्तींनी फॅशन डिझायनिंगमध्ये ग्रॅज्युएशन केलेलं असेल आणि 3-4 वर्षाचं प्रगल्भ असं सेल्सचा रिटेल स्टोअरमध्ये अनुभव असेल, मग ती व्यक्ती पात्र नसेल का? ही वस्तुस्थिती आहे. कारण हे घडलेलं आहे, आणि हे घडलेलं असून मग ज्या व्यक्तींना अनुभव आहे आणि त्या क्षेत्रामध्ये अनुभव आहे त्यांना तुम्ही पात्र ठरवत नाहीये, आणि फक्त BBA किंवा BCom मार्केटिंग किंवा डिजिटल मीडिया मार्केटिंगचं सर्टिफिकेशन झालेलं असेल तरच ते पात्र आहेत. मग या रिटेल क्षेत्रामध्ये, फॅशनमध्ये किंवा असं अजून कुठलेही क्षेत्र असतील की ज्याच्यामध्ये स्पेशलायझेशन करून ग्रॅज्युएशन झालेलं असेल, मग ती व्यक्ती पात्र नसत आहे, ती व्यक्ती पात्र कशी ठरत नसणार आहे? तर याच्यावर काहीतरी आपल्याला तोडगा खरंच करायला पाहिजे. तुमच्यासोबत पण हे झालेलं आहे का? किंवा आणि जर मी जर्मन लँग्वेजमध्ये पात्र आहे की अपात्र आहे हे कळत नाही आहे, कारण मी अप्लाय जरी केलेलं असेल तर एखादी व्यक्ती न्यूझीलंडमध्ये शिकून आलेली आहे आणि त्याचं ग्रॅज्युएशन, डिप्लोमा किंवा सर्टिफिकेशन झालेलं आहे हॉटेल मॅनेजमेंटमध्ये, आणि त्या व्यक्तीने त्या देशात 3-4 वर्षाचं काम केलेलं आहे. म्हणजे आता इथे काय दिलेलं आहे की फक्त MSBVT किंवा NCVET, NSDC, MSCVT, MSBSVT किंवा एखाद्या नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन किंवा NSDC किंवा कुठल्या एका संस्था ज्या दिलेल्या त्यांच्याकडूनच कोर्स झालेला असेल तरच ती व्यक्ती पात्र असेल. पण जी व्यक्ती विदेशात जाऊन शिक्षण घेतलेली आहे, विदेशात त्यांनी त्या बॅकग्राऊंडचा अनुभव घेतलेला आहे, म्हणजे एखाद्याने जर हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री, कोर्स किंवा सर्टिफिकेट हे एखाद्या नामांकित देशात जाऊन केलेलं असेल, तिथलं त्याला अनुभव असेल, फॉर एक्झाम्पल रूम अटेंडंट, F&B सर्व्हिस किंवा वेटरिंगचा जर अनुभव असेल, तर मग भारतात एखादा सर्टिफिकेट कोर्स केलेला आहे आणि तो फ्रेशर आहे तर तो पात्र आहे. पण ज्यांनी विदेशात जाऊन त्याचं शिक्षण घेतलेलं आहे, त्याचं प्रगल्भ अनुभव आहे की फॉरेनर्सना, कारण इथे जर्मनी इथे जायचं आहे म्हणून मी म्हणतोय की फॉरेनर्सला सर्व केलेलं असेल, त्या कंट्रीमध्ये कदाचित वेगवेगळ्या देशाच्या लोकांना सर्व केलेलं असेल किंवा त्या हॉटेलमध्ये काम केलेलं असेल, तर ती व्यक्ती अपात्र आहे का नाही आहे याचा कुठेच उल्लेख नाही आहे. कदाचित अपात्रच आहे, कारण हे जे स्क्रीनवर मी डॉक्युमेंट दाखवत आहे, फायनल जॉब रोल वाईज क्वालिफिकेशन जे काही पात्र आहेत
तर मग या व्यक्तीने लाखो रुपये खर्च करून विदेशात शिक्षण घेतलं, विदेशींना सर्व्हिस दिली किंवा त्यांच्यासोबत त्यांनी काम केलेलं आहे, तर ती व्यक्ती अपात्र आहे का? मग या व्यक्तींनी काय करावं, जे की विदेशात जाऊन शिक्षण घेऊन परत आलेत एखाद्या इंग्लिश कंट्रीमध्ये, अमेरिका, लंडन किंवा न्यूझीलंड या देशांमध्ये जाऊन आलेत आणि त्यांना अनुभव आहे, मग ही व्यक्ती पात्र नाही आहे का? हे खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे. एखादी व्यक्ती जो महाराष्ट्राची डोमेसाईल पर्सन आहे, समजा त्यांनी जर जर्मन देशामध्ये जाऊन मॅनेजमेंटची, हॉटेल मॅनेजमेंटची, सेल्स मार्केटिंगची जर डिग्री, डिप्लोमा, सर्टिफिकेट घेऊन आलेला आहे आणि जर त्याला जर्मन भाषा येतही आहे आणि त्यांनी त्या जर्मनी या देशामध्ये जाऊन अनुभव घेतलेला आहे आणि ती व्यक्ती परत भारतात आलेली आहे, महाराष्ट्रात आहे, तर ही व्यक्ती ज्यांना जर्मन लँग्वेजचा अनुभव आहे, जर्मन लोकांसोबत काम केलेल्याचा अनुभव आहे, जर्मन देशातील डिग्री किंवा डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट आहे, मग तो पात्र आहे का अपात्र आहे याची कुठेच उल्लेख नाहीये. म्हणजे याच्यावर खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे की आता या लोकांनी काय करावं की ज्यांनी ऍक्च्युली जर्मनीमध्ये काम करून आलेले आहेत आणि आता ते या योजनेद्वारे जाण्याचा प्रयत्न करत आहेत, मग या व्यक्तींनी काय करावं? जर हे विदेशात जाऊन शिकून आलेले ज्या काही व्यक्ती आहेत त्यांचं असेसमेंट कसं असेल? मग त्यांना असेस करता येणार नाही का? ते पात्र ठरणार नाहीत का? मग त्यांना जर त्यांचे डॉक्युमेंट असेस करायचे असतील किंवा पडताळणी करायची असेल की विदेशातील डिग्री, डिप्लोमा, सर्टिफिकेट याची पडताळणी किंवा हे इक्विव्हॅलंट आहे का नाही, मग याच्यासाठी वेगळी यंत्रणा आहे का नाहीये? माझ्या तरी अनुभवानुसार एक यंत्रणा अशी आहे, असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज ही जी काही संस्था आहे त्यांना हे अधिकार दिलेले आहेत भारत सरकारने. मी त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, त्यांचा फोन काही लागला नाही, पण कदाचित भारतीय विश्वविद्यालय संघ किंवा असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज, आता जे काय मी स्क्रीनवर दाखवतो आहे, मग यांच्याकडून पात्रता किंवा इक्विव्हॅलंट ते आहे की नाही भारतीय लेवलनुसार किंवा हे जे काही माहिती पुस्तकात दिलेलं आहे, जर याची शहानिशा आपण करून घेऊन यांना पात्र ठरवू शकणार नाही का? मग ते कोण करणार? आता माझा प्रश्न हा आहे की ज्यांनी प्रात्यक्षिकरित्या फॉरेन कंट्रीजमध्ये राहून अनुभव घेतलेला आहे, प्रॅक्टिकली ते उपयोगी नाही ठरणार का या योजनेमध्ये सक्सेसफुल राहण्यासाठी? आणि शेवटी हा सक्सेस रेशो कोणाचा वाढणार आहे जर यांना एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये गृहीत धरण्यात आलं? ऑफकोर्स ही जी योजना आहे त्याच्यामध्ये फ्रेशर्स चालत आहे, त्याच्यामध्ये सर्टिफिकेट कोर्स केलेले लोक चालत आहेत, पण ज्यांनी विदेशात शिक्षण घेऊन आलेले आहेत, ज्यांना जर्मन भाषेचा थोडासा अनुभव आहे, ते पात्र कसे का नाही ठरणार? म्हणजे हा खूप मोठा प्रश्न आहे आणि या एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये कुठेच दिलेलं नाहीये की या लोकांना अप्लाय करता येतं. मग या लोकांनी कुठे जावं? आता समजा कुठलीही व्यक्ती पात्र ठरलेली असेल, ठीक आहे, आणि त्यांचं ट्रेनिंगही झालंय, ठीक आहे, आता आपल्याला माहित इथपर्यंत आहे की जी व्यक्ती पात्र ठरेल किंवा ज्यांचा इंटरव्ह्यू होईल, ज्यांचं जर्मन लँग्वेज गोयचं सर्टिफिकेशन मिळेल आणि ज्यांचा इंटरव्ह्यू होऊन तिथे जॉब लागेल, तर त्याच्यासाठी जाण्याचं भाडं सुद्धा हे सरकार खर्च करणार आहे. पण तिथे राहण्यासाठी अकोमोडेशनचं काय, तिथल्या इन्शुरन्सचं काय? बरं, याच्या पलीकडे जर आपण विचार केला, एखादी व्यक्ती जर मॅरिड असेल, तिथल्या एखाद्या व्यक्तीचं जर सिलेक्शन झालं, तिथे नोकरी लागली, तर नोकरी लागल्यानंतर मग फॅमिलीचं काय? फॅमिलीमध्ये जर आपण समजा स्पाऊस घेतलं, नवरा किंवा बायको, आणि जर त्यांना मुलं मुली असतील तर त्यांचं डिपेंडंट विजाचं काय? त्याच्यासाठी सरकार मदत करणार आहे का? जर सरकार मदत करत नसेल तर कुठल्या तरी एखाद्या स्पेशल कॅटेगरीमध्ये, स्पेशल कॅटेगरी मी का म्हणतोय, कारण बायडन-वुटरबर्ग आणि महाराष्ट्र सरकार यांचा जो काही करार झालेला आहे, मग त्या करारानुसार डिपेंडंट विजा घ्यायचा असेल तर यांना काही स्पेशल कॅटेगरीमध्ये अप्लाय करावं लागेल का? किंवा स्पेशल कॅटेगरी का म्हणतो की त्यांना काही अडचण नाही यायला पाहिजे. म्हणजे सिलेक्शन झालं, ती व्यक्ती नोकरीला गेली, मग त्यांच्या फॅमिलीचं काय? त्यांना तिथे घेऊन येता येईल का? त्यांच्या मुलांना, मुलींना, जर स्त्री गेलेली असेल तर तिच्या नवऱ्याला, जर विवाहित स्त्री असेल तर तिच्या नवऱ्याला, विवाहित पुरुष असेल तर तिच्या वाईफला, तिच्या स्पाऊसला घेऊन जाता येईल का? आणि जर घेऊन जाता येत असेल
त्यांना जर डिपेंडंट व्हिसा अप्लाय करता येत असेल तर मग त्यांचं जर शिक्षण झालेलं नसेल 12वी पर्यंत 10वी पर्यंत किंवा एखाद्या कॅटेगरी पर्यंत, तर मग त्यांना जर जायचं असेल तर मग ते कसं जातील? म्हणजे डिपेंडंट व्हिसावर मग त्यांना काम करता येईल का? किंवा डिपेंडंट व्हिसावर जर जात जरी असेल किंवा जाता येत असेल तर मग त्यांच्या स्पाऊसला किंवा त्या गेलेल्या व्यक्तीच्या वाईफला किंवा हजबंडला परत इथे ते कोर्स करावं लागेल का? जर्मन कोर्स करावा लागेल का? आणि जर्मन कोर्स करावा लागत असेल आणि ही जी काही माहिती पुस्तिका दिलेली आहे त्याच्यानुसार जर त्यांचं शिक्षण झालेलं नसेल आणि मग ते अपात्र असतील तर मग त्यांनी काय करावं? म्हणजे हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि जर त्यांना प्रायव्हेट कोचिंग करून जायचं असेल तर मग सरकार मदत करत असेल का? म्हणजे असे भरपूर काही प्रश्न आहेत. जर असेच प्रश्न जर तुमचे काही असतील प्लीज तुम्ही कमेंटमध्ये लिहा आणि या चर्चेला आपण पुढे पूर्णविराम न देता, सध्या तरी पूर्णविराम देऊ, पण पुढे